एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याला विसरून झालं त्याला कृतज्ञता म्हणतात आणि एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याला लक्षात ठेवून त्याच्या उपकारात मदत करणं, अडचणीत मदत करणं त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि आमची संस्कृती कृतज्ञ आहे. उपकार केल्यानंतर विसरायला शिकवलं नाही. अरे बैल पोळ्याच्या दिवशी मी नेहमी सांगतो, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करण्याची आमच्याकडे आघात आहे. पण कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करा म्हणून. पण तरी करतो आपण. कशासाठी करतो? कारण तो बैल शेतकरी राजाच्या खांद्याला खांदा देऊन वर्षभर राबतो, म्हणून एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा म्हणून त्याची पूजा आहे. हरतालिकेच्या दिवशी फळा फुलांची पूजा करतो. कशासाठी? ते फळं फुलं आमचं पोट भरवतात, ते आम्हाला ऑक्सिजन देतात, म्हणून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा तो आघात आहे. वट सावित्रीच्या दिवशी वडाला पुजलं जातं. तो वड 24 तास ऑक्सिजन देतो, म्हणून त्याची पूजा करण्याचा आमच्याकडे आघात आहे. इथे दसऱ्याच्या दिवशी लोखंड पुजलं जातं. या मातीमध्ये, या भारतामध्ये दसऱ्याच्या दिवशी अवजार शस्त्रपूजा केली जाते. अरे लोखंडाला पूजण्याची, लोखंडाच्या समोर नतमस्तक होण्याची, लोखंडाला नमस्कार करण्याची संस्कृती जगाच्या पाठीवरती एक केलेला भारतीय संस्कृती असं म्हणतात. परत जगात कुठेच नाही. मग इथे लोखंडाची पूजा करतात कारण त्याचे आमच्यावरती उपकार आहे. मग इथे मुक्या प्राण्यांचे उपकारातून उत्तीर्ण होलं जातंय. इथे लोखंडाच्या उपकारातून उत्तीर्ण झालं जातंय. इथे फळाफुलांच्या उपकारातून आम्ही जर उत्तीर्ण होत असेल तर इथे फळाफुलांच्या, लोखंडाच्या आणि मुक्या प्राण्याच्या उपकारातून उत्तीर्ण आम्ही होत असू तर इथे जन्मदात्या माईबापांच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही?